पुण्यातील बोबदेवमधील बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपींचं सीसीटीव्ही आता समोर आलं। पुणे पोलिसांची 14 पथकं आता या आरोपींचा शोध घेत आहेत। पुण्यातील बोबदेवमध्ये तरुणीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। बालाजी, खरं तर आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। कालपर्यंतची अपडेट होती की स्केच तयार झाले, आता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पुणे पोलिसांना कशा प्रकारे मदत होणार आहे, तपासाला कसा वेग मिळणार आहे? नक्कीच मित्रांची जी घटना आहे ती घटना अत्यंत निर्मनुष्य ठिकाणी घडलेली होती, त्यामुळे त्या भागातले सीसीटीव्ही सुद्धा पोलिसांना भेटत नव्हते, आरोपी सुद्धा भेटत नव्हते। 14 विविध पथकं आणि त्यानंतर पोलिसांनी काही संशयित लोकांना बोलावून त्यांचं रेखाचित्र तयार केलेलं होतं। त्या रेखाचित्राच्या जुळते मिळते जे आहे ते हे सीसीटीव्ही आहे। त्यातले 2 जण जे व्यक्ती आहेत ते याच प्रकारे दिसतात असं सगळं पोलिसांचा संशय आहे। त्यासाठी आता पोलिसांचे विविध पथकं जे आहेत ते तपास करतायत, मात्र आणखी आरोपी पोलिसांना सापडले नसल्याने चिंता व्यक्त केली जाते आणि पोलिसांचा तपास आता कुठपर्यंत चालणार, कारण 14 पथकं लावून सुद्धा पोलीस आरोपीच्या जवळ आणखी पोहोचू शकले नाहीत, कुठले पुरावे गोळा करू शकले नाहीत। त्यामुळे आता या प्रकारामध्ये हे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर कधी आरोपी सापडतात तेही पाहावं लागेल। मात्र हे संशयित सीसीटीव्ही आहेत, त्याची आणखी कुठलीही खात्री जी आहे ती पोलिसांकडून करण्यात आलेली नाही, मात्र चौकशी सुरू करण्यात आली आहे। बरं, धन्यवाद बालाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता पुणे पोलिसांना तपासामध्ये मदत होणार आहे।